नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती आणि इथे तुम्हाला नीट प्रिपरेशन मराठी माध्यमातून करण्यास मिळणार आहे। तर आजचा आपला टॉपिक आहे सेल सायकल। सेल सायकल हा एक्झामच्या दृष्टिकोनातून, नीट एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे। यावरती दरवर्षी प्रत्येक पेपरमध्ये क्वेश्चन्स येतात आणि किमान 6 मार्क यातून कव्हर होतील। ठीक आहे, 2 क्वेश्चन आले तरी 4 मार्क्स यातून नक्की कव्हर होतील। सेल सायकल हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यामुळे आपण आज NCERT बुकमधून सेल सायकल सोप्या शब्दामध्ये समजून घेणार आहोत। तर चला सुरुवात करूया। सेल सायकल म्हणजे काय? आता आपल्याला सेल माहिती आहे। सेल काय आहे? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ आवर बॉडी आहे। सेल काय करतं? सगळ्या आपल्या बॉडीचं रेग्युलेशन करतं। सेल हा अतिशय महत्त्वाचा युनिट आहे आपल्या शरीराचा। तर हे सेल कसं फंक्शन करतं हे आपल्याला पाहायचं आहे। तर चला पाहूया सेल सायकल। सेल डिव्हिजन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम। आता हे सेल डिव्हिजन काय आहे, सेल सायकल काय आहे ते मी इथं सांगते। सेल सायकल काय आहे तर आपल्याला माहिती आहे सेल असतो, त्याच्या सेंटरला एक न्यूक्लियस असतं आणि अनेक सेल ऑर्गॅनेल्स असतात, जसं की गोल्जी ॲपॅरेटस, त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया, रायबोझोम, लायझोझोम, पेरिऑक्सिझोम, व्हॅक्यूल, न्यूक्लियस, हे सगळे काय आहे? सेल ऑर्गॅनेल्स आहे। हे सेल आपली सायकल कंप्लीट करतो, म्हणजेच आपली सायकल कंप्लीट करणे म्हणजे काय तर यामध्ये काही ॲक्टिव्हिटीज होतात। सेल स्वतःला डिव्हिजन करण्यासाठी तयार करत असतो। आता सेलचं डिव्हिजन का होतं? सेलचं डिव्हिजन होणे हे गरजेचे आहे का? तर नक्कीच। सेल जर डिवाईड झालाच नाही तर सेलपासून टिश्यू कसा बनणार आणि टिश्यूपासून ऑर्गन कसं बनणार, ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम कशी बनणार आणि ऑर्गन सिस्टीमपासून बॉडी कशी बनणार। म्हणून सेलचं डिव्हिजन होणे हे अतिशय महत्त्वाचं आहे। ठीक आहे, सेल डिव्हिजन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम। तेव्हाच शरीराची ग्रोथ दिसते, वाढ होते। ठीक आहे, तर हे सेल डिव्हिजन अतिशय महत्त्वाचं आहे, हे तर आपण पाहिले। ड्युरिंग द सेल डिव्हिजन DNA replication and cell growth also takes place. ऑब्वियसली आहे, सेल डिवाइड होतो म्हणजे काय होतो? सेलची ग्रोथ होतो, सेल वेल डेव्हलपमेंट ग्रोथ फॉर्ममध्ये जातो। DNA रेप्लिकेशन होतं, सेलमध्ये जे जेनेटिक मटेरियल आहेत त्यामध्ये RNA आहे, DNA आहे। तर प्रत्येक सेलमधलं जे जेनेटिक मटेरियल आहे ते सुद्धा काय होतं? डबल होतं, वाढतं, तेव्हाच सेलची ग्रोथ होते। तर यामध्ये DNA रेप्लिकेशन होते। आता DNA रेप्लिकेशन म्हणजे काय तर DNA रेप्लिकेशन म्हणजे काय? DNA डबल होणं, DNA डबल होणं म्हणजे DNA वाढणं। समजा हा एक DNA आहे तर याचा 2 DNA बनणे, या 2 पासून 4 DNA बनणे, म्हणजे DNA वाढणे म्हणजेच DNA रेप्लिकेशन इथे होत असतं। ऑल दिस प्रोसेस सेल डिव्हिजन, DNA रेप्लिकेशन, सेल ग्रोथ इज हॅपनिंग। ठीक आहे, आता या सेल सायकलमध्ये अजून काय होतं तर या सेल सायकलमध्ये 2 फेज असतात, त्यामध्ये एक इंटरफेज आहे आणि एक आहे एम फेज। सेल सायकल ही डिवाइड केलेली आहे 2 फेजमध्ये, जेणेकरून आपल्याला ही सेल सायकल कळणार आहे कशी। तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे तुम्हाला इथे डायग्राम दिसलेली आहे, तुम्ही पाहू शकता की इथे हे जे एवढा पोर्शन आहे जो स्काय ब्ल्यूनी दाखवलेला आहे, हे काय आहे तर इंटरफेज आहे। 95% इंटरफेज असतं आणि फक्त एम फेज किती आहे तर 5% आहे, आणि हे दोन्ही मिळून काय 100% सेल सायकल बनते। तर ही जी इंटरफेज आहे, या इंटरफेजमध्ये फक्त सेल काय करतं? स्वतःला प्रिपेअर करतं सेल डिव्हिजन होण्यासाठी। जसं हे आपली समजा एक्झाम आहे, आपली इयरली एक्झाम असते। आपण नीटची एक्झाम घेऊया, नीटची एक्झाम ही वर्षातून एकदा होत असते। ठीक आहे, एकदा होत असते, तर आपण त्यासाठी
हे वर्षभर अभ्यास करतो, म्हणजे 95% एवढा वेळ आपण काय करतो, अभ्यासात घालतो आणि फक्त तो अभ्यास कुठे यूज होणार असतो, या 5%मध्ये, या एक्झाममध्येच, म्हणजेच 5%मध्ये. जसं आपण प्रिपेअर होतो एक्झामसाठी, तसा सेलसुद्धा प्रिपेअर होतो सेल डिव्हिजनसाठी. इथे तुम्हाला हे पॉईंट कळाला असेल. तर इंटरफेस काय आहे? इंटरफेस ही सेल प्रिपरेटरी फेज आहे. सेल प्रिपरेटरी किंवा रेस्टिंग फेज पण म्हणू शकतो. यामध्ये सेल काही काम करत नाही, फक्त स्वतःला तयार करतो की सेल डिव्हिजन होण्यासाठी. ज्या काही जे इम्पॉर्टंट गोष्टी यामध्ये होतात, जसं की गॅरिओकायनेसिस, न्यूक्लियसचं डिव्हिजन होणं, सायटोप्लाझमचं डिव्हिजन होणं, हे यम फेजमध्ये होतं, मायटोसिस फेजमध्ये होतो. फक्त इंटरफेज काय आहे? प्रिपरेटरी फेज आहे. यामध्ये सेल्स स्वतःला तयार करतो डिव्हिजन होण्यासाठी. तर ह्युमन सेलमध्ये सेल सायकल ही 24 अवर्सची असते, 24 अवर्स, म्हणजे एका दिवसाची असते. पण हे जी एका दिवसाची 24 अवर्समधील फक्त जो शेवटचा 1 घंटा असतो ना, 1 अवर असतो ना, तो अतिशय इम्पॉर्टंट असतो, ज्यामध्ये की हे यम फेज घडतं. प्रत्येक ऑर्गॅनिझमची वेगवेगळी सेल सायकलचा टाईम पिरियड आहे. जसं आपला ह्युमन बॉडीचा 24 अवर्स सेल घेतो, ईस्टमध्ये हे 90 मिनिटमध्येच कंप्लीट होते. 90 मिनिट म्हणजे काय? 90 मिनिट म्हणजे काय? तर 1 तास 30 मिनिट, म्हणजे 1.5 तासामध्ये ईस्ट हे काय होतं, सेल सायकल करतं. आणि त्यामुळे ईस्टची संख्या ही पटापट रॅपिडली वाढते, कारण ईस्टची सेल सायकल 90 मिनिटाचीच आहे. तुम्हाला हा MCQ येऊ शकतो की ह्युमन सेल सायकल टाईम पिरियड किती आहे? तर 24 अवर्सचा आहे. फक्त जो शेवटचा 1 अवर आहे तोच अतिशय महत्त्वाचा इथे आहे. ईस्टचा टाईम पिरियड किती आहे? तर 90 मिनिटे आहे. सेल सायकलमध्ये 2 फेज असतात, एक तर इंटरफेज आहे आणि सेकंड वन आहे यम फेज. यम फेजलाच मायटोसिस फेज असे म्हणतात. आता मायटोसिस, मिओसिस काय आहे हे आपण पाहणारच आहोत, पण इथे मी सांगते की मायटोसिस काय आहे, तर हे याला इक्वेशनल डिव्हिजन म्हणतात. इक्वेशनल डिव्हिजन म्हणजे काय? आता हा एक सेल आहे, तर याचे 2 बनणे, इथे एक, इथे एक, मग या एकापासून अजून 2 बनणे, एक, मग या एकापासून अजून एक बनणे, एक, म्हणजे याची जी संख्या आहे ती समान इक्वल रेशोमध्ये असते. ठीक आहे. आणि मिओसिस काय आहे? रिडक्शनल डिव्हिजन आहे. यामध्ये संख्या ही कमी होते, अर्धी होते, हाफ होते. ठीक आहे. तो इथे विषय नाही आहे. फक्त मायटोसिस म्हणजे काय? इक्वेशनल डिव्हिजन, म्हणजे इथे इक्वेशनल डिव्हिजन होणार आहे यम फेजमध्ये. एवढं तुमच्या लक्षात आलं का? तर पुढे पाहूया. The M phase represent the phase when the actual cell division or mitosis occurs. आपण या अगोदर पाहिलं की ॲक्च्युअल सेल डिव्हिजन कुठं होतं, तर यम फेजमध्ये होतं, जे की 5% आहे या सेल सायकलचं. इंटरफेजमध्ये फक्त सेल काय करतं, स्वतःला तयार करतं. ते इंटरफेज रिप्रेझेंट द फेज बिटवीन 2 सक्सेसिव्ह यम फेज. येस, इट इज सिग्निफिकंट टू नोट दॅट 24 अवर्स ॲव्हरेज ड्युरेशन ऑफ सेल सायकल ऑफ अ ह्युमन सेल डिव्हिजन प्रॉपर लास्ट फॉर ओनली अबाउट अन अवर. इंटरफेज लास्ट, मी जे तुम्हाला एक्सप्लेन केलं अगोदर मराठीमध्ये तेच इथं दिलेलं आहे. मी तुम्हाला सिम्पल लँग्वेजमध्ये या अगोदर हे सांगितलेलं आहे, इथे काही नाही आहे. आता यम फेजमध्ये काय होतं आपल्याला माहिती आहे. इंटरफेजमध्ये काय होतं, सेल स्वतःला प्रिपेअर करतं. यम फेजमध्ये काय होतं, तर ॲक्च्युअल सेल डिव्हिजन, सेलची विभागणी ही इथे सुरू होते. आणि कशापासून होते? आधी त्याचं न्यूक्लियस डिव्हिजन होतं. मी तुम्हाला इथे सेल दाखवते. आधी जो न्यूक्लियस असतो त्याचं डिव्हिजन होतं. त्यानंतर आपल्याला माहिती आहे या सेलमध्ये सायटोप्लाझम असतं. या सायटोप्लाझममध्ये हळूहळू डिव्हिजन व्हायला लागतं. ठीक आहे. आधी न्यूक्लियसचे डिव्हिजन होतं आणि या न्यूक्लियसच्या डिव्हिजनला काय म्हणतात, तर कॅरिओकायनेसिस म्हणतात.
आणि जेव्हा सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं, सायटोप्लाझम 2 भागामध्ये विभागला जातो, त्याला सायटोकायनेसिस म्हणलं जातं. हे टर्म तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे कुठं होतं, मी नेहमी तुम्हाला हा पॉईंट का सांगत आहे की जेणेकरून तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये फिट झालं पाहिजे. रिकॉल करत राहा, जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक फक्त एकदा रीड केला की तुम्हाला कळणार आहे. तर यम फेजमध्ये ॲक्च्युअल सेल डिव्हिजन होतं, म्हणून यम फेजमध्ये हे कॅरिओकायनेसिस अगोदर होतं, न्यूक्लियसचं डिव्हिजन अगोदर होतं आणि त्यानंतर सायटोप्लाझमचं होतं, म्हणजेच सायटोकायनेसिस होतं. ठीक आहे, एवढं कळालं तुम्हाला. चला, तर याच यम फेजमध्ये ॲक्च्युअल सेल डिव्हिजन होतं. तर आपण आता पाहूया इंटरफेसमध्ये काय होतं. मग आपण म्हणलं की इंटरफेसमध्ये सेल काय करतो, स्वतःला तयार करतो सेल डिव्हिजनसाठी. मग स्वतःला तयार करणं म्हणजे काय करतो, तर या इंटरफेसमध्ये 3 फेजेस आहेत, 3 फेज आहेत. त्यामध्ये आहे G1 फेज. G1 फेज म्हणजे गॅप 1 फेज. त्यानंतर एस फेज म्हणजे सिंथेसिस फेज. त्यानंतर G2 फेज. G2 म्हणजे गॅप 2 फेज. आता हे काय आहे मी तुम्हाला सरळ सोप्या शब्दात सांगते. G1 फेजमध्ये काय होतं की सेल आहे, तो सेल हे तिन्ही याच्यामध्ये काय होतं, सेल स्वतःला तयारच करतं. पण G1 फेजमध्ये ॲक्च्युअल काय होतं की सेल काय करतं, स्वतःला आता मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असतं. हे सेल मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असतं. यामध्ये काय करतं, इनिशिएशन होतं DNA रेप्लिकेशनला. DNA डबल होत नाही, पण तयारी होते, तयारी करावी लागते ना चालू. तर इथे सगळी तयारी करून ठेवतात DNA रेप्लिकेशनची म्हणजेच इनिशिएशन ऑफ DNA रेप्लिकेशन. 1 मिनिट, पेन यूज करते. इनिशिएशन ऑफ DNA रेप्लिकेशन कुठं होतं, तर या गॅप 1 फेजमध्ये होतं. मग एस फेजमध्ये काय होतं, सिंथेसिस होतं. सिंथेसिस म्हणजे इथे होतं DNAचं ॲक्च्युअलमध्ये रेप्लिकेशन, म्हणजे DNA इथे होतो डबल. सिंथेसिस म्हणजे काय, काहीतरी तयार होत आहे. या नावातच आपण पाहत आहे की DNAचं सिंथेसिस इथं होतं. म्हणजे 2C जर DNA असेल तर ते वाढून किती होते, डबल होणं म्हणजे काय, डबल म्हणजे 4C बनतं. ठीक आहे. इथे क्रोमोझोम नंबर वाढत नाहीत. क्रोमोझोम नंबर जेवढे आहेत ना तेवढेच राहतात. फक्त त्यामधील जे DNA आहे ते काय होत आहे, डबल होत आहे. क्रोमोझोम नंबर चेंज होत नाही हे विचारतात. ठीक आहे, क्रोमोझोम नंबर चेंज होतो का, तर होत नाही हे विचारतात. की DNAचं सिंथेसिस, ॲक्च्युअल DNA रेप्लिकेशन कोणत्या इंटरफेजच्या फेजमध्ये होतं, तर इंटरफेजच्या कोणत्या फेजमध्ये होतं, एस फेजमध्ये. म्हणजे सिंथेसिसमध्ये DNAचं रेप्लिकेशन होतं. तर DNA 2Cचा 4C बनतो. पण क्रोमोझोमल नंबर चेंज होतं का, नाही. क्रोमोझोम नंबर जर 1 असेल तर एकच राहतं. ठीक आहे. आता G2 फेजमध्ये काय होतं, तर G2 फेजमध्ये जे आता इथे DNA सिंथेसिस झाला. ठीक आहे. आता DNAचं पुढील काम काय आहे, त्यासाठी G2 फेजमध्ये प्रोटीन सिंथेसिस होतं पुढील कामासाठी. आता मी तुम्हाला इथे सविस्तर सांगते. G1 फेजमध्ये काय होतं, इनिशिएशन होतं म्हणजे सुरुवात होते DNA रेप्लिकेशनची तयारी इथं सुरू होते. ॲक्च्युअल DNA रेप्लिकेशन सिंथेसिस फेजमध्ये होते. आणि G2 फेजमध्ये काय होते, प्रोटीन सिंथेसिस होते. प्रोटीन सिंथेसिस जे पुढे कामी लागणार आहे ना, त्यासाठी ते एनर्जी मॉलिक्यूल आपल्याला पाहिजे, तर प्रोटीन सिंथेसिस करून ठेवतात. तर या तिन्ही फेजमध्ये काय कुठे सिंथेसिस होते हे तुम्हाला कळालं असेल. त्यानंतर आपण पाहूया यम फेज. आता ही होतं इंटरफेजबद्दलची माहिती. आता पाहूया यम फेज. तर यम फेजमध्ये काय होतं की यम फेजमध्ये त्या अगोदर इथे काही माहिती दिलेली आहे, ही पण आपण कवर करू. सम सेल्स इन अ अडल्ट ॲनिमल डू नॉट ॲपियर टू एक्झिबिट डिव्हिजन ऑफ हर्ट सेल. हां, हे एक इम्पॉर्टंट इथे लक्षात ठेवा की क्वेश्चन स्टेज म्हणजे काय.
कधी कधी काय होते की प्रत्येक सेल हे डिव्हिजन होणारच असं नसतं. फक्त त्याला गरज वाटली की हा सेल इंज्युअर झाला, म्हणजे त्याला काही डॅमेज खराबी आली त्या सेलमध्ये, तर तो स्वतःला रिप्लेस करतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी नवीन सेल त्याला हवा असतो, तेव्हाच ते सेल काय करतात, सेल डिव्हिजन करतात. अदरवाईज ते ॲक्टिव्ह असतात, मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असतात, पण ते काय करतात, सेल डिव्हिजन करत नाही. फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे यांनी हर्ट सेल. हर्ट सेलमधले जे सेल आहे तर सेल डिव्हिजन नेहमी करत नाही. फक्त त्या हर्ट सेलमध्ये काही इंजुरी आली असेल किंवा तो जो सेल आहे त्यामध्ये काही खराबी आली असेल तर तो सेल रिप्लेस करतो आणि त्या ठिकाणी नवीन सेल तिथे तयार होतो. तोपर्यंत हे जे सेल आहे ते क्वेश्चन स्टेजमध्ये जातं. ठीक आहे, क्वेश्चन स्टेजमध्ये जातं. जीवन फेज ही इनॲक्टिव्ह होते. ते सेल तर मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असतो, पण जीवन फेज ही इनॲक्टिव्ह असते. जर जीवन फेजच सुरू झाली नाही तर पुढची जी फेजेस आहेत, जीवन फेज नंतर सिंथेसिस फेज, G2 फेज, यम फेज हे होणारच नाही. त्यामुळे जो जीवन फेज आहे तेच इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतं, म्हणजे बंद असतं यामध्ये. ठीक आहे, गरज वाटली तर ते सुरू होतं. तर हे आपण पाहिले. आता यम फेज पाहूया. यम फेजमध्ये काय आहे, तर यम फेजमध्ये सुद्धा काही स्टेजेस आहेत. आपण यम फेजला इक्वेशनल डिव्हिजन का म्हणतो, कारण त्यामध्ये काय होतं की इक्वल पार्टमध्ये सेल डिवाइड होतो, म्हणून त्याला इक्वेशनल डिव्हिजन म्हणतात. हे मी तुम्हाला या अगोदर सांगितलेलं आहे. आता यम फेजमध्ये ॲक्च्युअल काय होतं आपल्याला माहिती आहे, न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. न्यूक्लियसच्या डिव्हिजनला काय म्हणतात, कॅरिओकायनेसिस म्हणतात. कॅरिओकायनेसिस म्हणतात, म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन. आणि न्यूक्लियसच्या डिव्हिजन नंतर काय होतं, सायटोकायनेसिस म्हणजे काय, सायटोप्लाझमचं डिव्हिजन या यम फेजमध्ये होतं. आता ते यम फेजमध्ये आपल्याला न्यूक्लियस ब्रेक करायचा आहे आणि त्यानंतर सायटोप्लाझम ब्रेक करायचं आहे. त्यासाठी काही स्टेजेस आहेत. त्यासाठी ज्या स्टेजेस आहेत त्यांचं नाव आहे इथे प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज. हे फेज सिरियली तुम्हाला लक्षात ठेवा. त्यासाठी काही निमोनिक तयार करा. ठीक आहे, प्रो आहे, मेटा, ॲना, टिलो. ठीक आहे, प्रो आहेत कशामध्ये, मेटा, ॲना, टिलो यामध्ये. पीएम ॲट. ठीक आहे, PM ॲट असंही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला सिरियल लक्षात ठेवा. PM ॲट 1 AM आले. PM प्रोफेज, यममधून मेटाफेज, एमधून ॲनाफेज, टीमधून टिलोफेज. PM आले, पंतप्रधान आले. ॲट कुठे आले हे जरी नाही म्हणत, दिल्लीला तुम्ही लक्षात ठेवा. PM ॲट दिल्ली. ठीक आहे, PM ॲट दिल्ली. त्या सिरियली तुम्हाला लक्षात राहील, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज. आता यामध्ये काय असेल, काही नाही, आपल्याला माहिती आहे यम फेजच मुळात काय आहे, यामध्ये न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं आणि सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. मग या फेजमध्ये सुद्धा काय असणार आहे, कुठे सुरुवातीला न्यूक्लियसचं डिव्हिजन दाखवत असतील आणि त्यानंतर सायटोप्लाझमचं डिव्हिजन दाखवत असतील. एवढंच आहे. हे सविस्तर आपण यम फेज आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया, कारण हे लेक्चर एकदाच तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायला गेलं तर ते कन्फ्यूज होणार आहे. त्यामुळे इथेच मी थांबते. काही तुम्हाला कळालं नसेल, कुठे अडचण आली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ लेक्चर्सची अपडेट तुमच्यापर्यंत येत राहील.